च्या नंतर पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठक देखील होईल आणि ही बैठक संपल्याच्या नंतर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे। तर चाकण एमआयडीसी मधील 20 कंपन्यांनी वेगवेगळ्या समस्यांमुळे स्थलांतर होण्याचा निर्णय घेतलेला आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज उद्योग मंत्री हे चाकणमध्ये सध्या पोहोचलेले आपण पाहतोय आणि एमआयडीसी मधल्या समस्यांची ते प्रत्यक्ष पाहणी देखील करणार आहेत। या कंपन्यांचे प्रतिनिधी देखील या बैठकीच्या दरम्यान उपस्थित राहतील। आज 4 वाजता ही बैठक होईल अशी माहिती मिळते। एमआयडीसीचे अधिकारी देखील या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत। उद्योजक औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी देखील या बैठकीसाठी उपस्थित राहतील। कचऱ्याची समस्या, पाणी पुरवठा, खड्डे, रस्ते अशा वेगवेगळ्या समस्या या भागामध्ये आहेत आणि या सगळ्या समस्यांचा उद्योजकांना त्रास सहन करावा लागतोय। त्यामुळे तब्बल 20 कंपन्यांनी स्थलांतर होण्याचा निर्णय घेतलेला आहे। या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती आता उद्योग मंत्री उदय सामंत यांनी हा दौरा आखलेला आहे। नाझीम मुल्ला आमचे प्रतिनिधी आपल्याला याविषयी माहिती देत आहेत। नाझीम, अगदी इथल्या ज्या वेगवेगळ्या समस्या आहेत, केवळ खड्ड्यांची नाही तर पाणी पुरवठा अगदी 50% आहे, अधूनमधून वीज गायब होत असते, या सगळ्यामुळे उत्पादनावरती परिणाम होत असतो। या सगळ्याची देखील पाहणी केली जाईल किंवा या सगळ्याची माहिती उदय सामंत घेतील आणि आम्ही ऐतिहासिक निर्णय घेऊ असंही उदय सामंत म्हणाले आहेत। यामिनी, जे आपण प्रश्न गेली आठवडाभर मांडत आहोत, सकाळपासून सुद्धा आपण उद्योजकांना घेऊन या अख्ख्या चाकण एमआयडीसी मध्ये दौरा केलेला आहे आणि ज्या समस्या आहेत म्हणजे अपघात होत आहेत, वाहतूक कोंडी होतीये, खड्डे आहेत, पाण्याची समस्या आहे, विजेची समस्या आहे, कचरा कोंडी आहे, अनधिकृतपणे पार्किंग होत आहेत आणि ह्या सगळ्या समस्यांमुळे या 20 कंपन्या ज्या आहेत त्या आपल्या जिल्ह्याबाहेर चाललेल्या आहेत, सातारा जिल्ह्यातल्या खंडाळा एमआयडीसी मध्ये। आणि त्याच्यानंतर खळबळ उडालेली आहे। उद्योग मंत्री उदय सामंत आता स्वतः या ठिकाणी या चाकण एमआयडीसी मध्ये आलेले आहेत आणि ती या सगळ्या समस्यांची आता पाहणी करतायत। खरं तर ज्यावेळेला हा प्रश्न उभा राहिला होता त्यावेळेला उद्योगमंत्री म्हणाले होते की या कंपन्यांनी मला चुका दाखवाव्यात आणि त्या चुका दाखवण्यासाठी उद्योजक स्वतः उद्योगमंत्र्यांसोबत हा सगळा दौरा करत आहेत आणि चाकण एमआयडीसी हा जवळपास 60,000 एकरहून अधिक क्षेत्रामध्ये जी आहे ती विस्तारलेली आहे, 5 फेजमध्ये विस्तारलेली आहे। इथं एमआयडीसीचे रस्ते आहेत, पुणे पीएमआरडीचे रस्ते आहेत, पीडब्ल्यूडीचे रस्ते आहेत, नॅशनल हायवेचे रस्ते आहेत आणि काही ग्रामपंचायतीचे रस्ते आहेत आणि या सगळ्यांमध्ये ही सगळी विभागलेली एमआयडीसी आहेत आणि त्यांच्या मार्फत हे सगळे प्रश्न सोडवावे लागतात। त्याच्यामुळं समन्वय जो आहे तो या ठिकाणी या उद्योजकांना किंवा इथल्या ग्रामस्थांना राखता येत नाही आणि यंत्रणा तर आपल्याला माहितच आहे कुंभकर्णासारखी झोपलेली आहे। मंत्री येत आहेत म्हटल्यानंतर रातोरात त्यांनी रस्ते चांगले करायला सुरुवात केली, कचऱ्याचं साम्राज्य झाले ते हटवायला सुरुवात केली आणि म्हणूनच आता एक समन्वय साधण्याची गरज आहे। आपण बघितलं होतं की गेल्या वर्षी 8 ऑगस्ट 2025ला तत्कालीन उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवारांनी सुद्धा अशाच प्रकारचा दौरा या ठिकाणी केला होता। त्यावेळेला सुद्धा कामाला वेग आलेला होता, मात्र पुन्हा या यंत्रणेला परत एकदा ते कुंभकर्णाच्या भूमिकेत गेले, ते झोपले आणि आता परत एकदा 20 कंपन्या या ठिकाणी स्थलांतरित होत आहेत अशी घोषणा करण्यात आली आणि मग या ठिकाणी सगळी यंत्रणा जागी झालेली आहे। विरोधकांनी सुद्धा या ठिकाणी म्हणजे आमदार रोहित पवार असतील, आमदार आदित्य ठाकरे असतील, या दोघांनी सुद्धा या ठिकाणी दौरा केलेला आहे। येत्या काही काळात स्वतः शरद पवार सुद्धा इथं येणार आहेत आणि याच पार्श्वभूमीवर सरकारच्या पातळीवरती उदय सामंत उद्योगमंत्री म्हणून इथं आलेले आहेत, पाहणी दौरा या ठिकाणी करतायत आणि या सगळ्यांच्या समस्या सोडवण्याचं त्यांच्यासमोर मोठं आव्हान असणार आहे। कारण येत्या म्हणजे 31 मार्च 2027 पर्यंत जर हे सगळ्या समस्या सुटल्या नाहीत तर साहजिकच या सगळ्या 20 कंपन्या आहेत किंबहुना इतर कंपन्या ज्या यांच्या आता संपर्कात आलेल्या आहेत त्या या ठिकाणाहून जाण्याची शक्यता ही नाकारता येत नाही, कारण त्यांच्याकडूनच तशा प्रकारची घोषणा झालेली आहे आणि आता उद्योगमंत्री स्वतः या ठिकाणी पाहणी करतायत। आधी पाहणी होईल, त्यानंतर 1.5 ते 2 तास एक बैठक होणार आहे। बैठक झाल्यानंतर पुन्हा एकदा उद्योगमंत्री जे आहेत त्या ठिकाणी पत्रकार परिषदेला सामोरे जाणार आहेत। आज रविवार आहे, सुट्टीचा दिवस आहे आणि या सुट्टीमध्ये उद्योगमंत्र्यांना काही प्रश्न कळणार नाहीत, वाहतूक कोंडी कळणार नाही असाही एक ठिकाणी आरोप होतो, परंतु उद्योगमंत्री म्हणतायत की याच रविवारी मी ऐतिहासिक निर्णय घेणार आहे। कोणता ऐतिहासिक निर्णय तो असणार आणि त्यातून या सगळ्या समस्यांचं निराकरण होणार का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। अगदी नाझीम, धन्यवाद। सविस्तर माहितीसाठी।
बघूया पुढची बातमी। अमित ठाकरे यांच्या भेटीसाठी भावेश कावरे हे गेलेले आहेत। नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर नाकारण्याच्या प्रकरणी जोरदार टीका भावेश कावरे यांच्यावरती झालेली होती आणि टीका झालेल्या प्रॉपर्टी एजंट भावेश कावरे हे आता अमित ठाकरे यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। भावेश कावरे यांचा एक